लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी इंजिनियर श्वेता प्रदीप अहिरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून श्वेताताई उच्च शिक्षित तंत्रज्ञान जाणकार आहे। प्रदीप भाऊ अहिरे समाजकार्यात अग्रेसर असून नेहमीच सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात। यावेळी त्यांनी सांगितले की ओझरच्या विकासासाठी सक्षम व प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे। गावातील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पाणी पुरवठा, वीज यासारखे मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी हा पॅनल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने उभा केलाय। त्यांनी पुढे सांगितले की शिंदे साहेबांकडे नगरविकास खाते असल्याने ओझरमधील घनकचऱ्याचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न हा सर्वप्रथम सोडविण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत। तसेच नागरिकांनी धनुष्यबाण हे चिन्ह दाबून पॅनल मधील सर्व उमेदवारांना विजयी करून द्यावे अशी विनंतीही प्रदीप भाऊ अहिरे यांनी केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओझरमध्ये उमेदवारांच्या प्रचाराला जोर येऊ लागला असून श्वेताताई अहिरे यांना ओझर नगरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। यावेळी अधिक माहिती प्रदीप भाऊ अहिरे यांनी दिली आहे। या ठिकाणी ओझर नगर परिषदेची निवडणूक लागली। आमचे सर्व शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही ओझर नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणाचा पॅनल या ठिकाणी उभा केला आहे। त्या पॅनलमध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी माझी मुलगी श्वेता प्रदीप अहिरे ही एमटेक सिव्हिल इंजिनियर आहे। तिला आम्ही थेट नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उभं केलं। सुशिक्षित आणि हुशार चेहरा आम्ही या ठिकाणी दिला। त्याचप्रमाणे आम्ही जे काही नगरसेवक या ठिकाणी उभे केलेत ते पण अतिशय स्वच्छ प्रतिमेचे, उच्च शिक्षित आणि सामाजिक कामामध्ये त्यांची अतिशय जाण असलेले उमेदवार या ठिकाणी आम्ही ते दिलेत। या गावाचा विकास होण्यासाठी, गाव विकसित आणि प्रगतिशील होण्यासाठी, गावाचं प्रशासन हे चांगलं होण्यासाठी, गावामध्ये जो घनकचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे तो सोडवण्यासाठी, पाणी पुरवठा योजना जी 1995 पासून MGPची आहे ती अतिशय निकृष्ट आणि खराब झाली आहे, ती नवीन करण्यासाठी आणि गावाचे रस्ते, पाण्याची व्यवस्था, लाईट यासाठी आम्ही हा पॅनलची निर्मिती या ठिकाणी आमचे एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी केली। साहेबांनी या गावामध्ये रोजगार नाही, उद्योगधंदे नाही। या ठिकाणी जे काही HL एअरपोर्ट आहे याला ओझर गावामध्ये कनेक्टिव्हिटी नाही आहेत। त्याच्यामुळे हायवेमध्ये एखादा आम्ही साहेबांना पत्र दिलं, दादाजी भुसे काल येऊन गेलेत, त्यांनी सांगितलं की ओझर आणि टाउनशिपला जो बोगदा नाहीये येण्या जाण्याचा तो त्या ठिकाणी ते शासनाच्याकडे मागणी करून ते आपल्याला पूर्ण करून देणार आहेत। या ठिकाणी धनुष्यबाणाच्या निशाणीवर हे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। सर्वांना मी या ठिकाणी टाउनशिप वासियांना विनंती करतो, त्यांना आवाहनही करतो, धनुष्यबाणाचं बटन दाबून या सर्वच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी आशीर्वाद द्या मताच्या रूपानं आणि त्यांना या ठिकाणी ओझर नगर परिषदेवर काम करण्याची संधी द्या अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। भाऊ, सध्या ओझरमध्ये कुठले प्रश्न प्रलंबित आहे आणि निवडून आल्यानंतर कुठले प्राधान्याने आपण सोडवणार आहात, काय सांगाल? या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ओझरचा घनकचऱ्याचा आहे। अगदी गावाच्या जवळ तो घनकचरा आणून ठेवलेला आहे। सत्ताधारी लोक या ठिकाणी बरेच कोणालाच ते काम करता आलं नाही। त्याच्यामुळे त्या घनकचऱ्यामुळे त्या ठिकाणी राहणारे जेवढे असतील, सरकारवाडा असेल, शिंदेमळे असतील, कदम मळे असतील, शेलार मळे असतील, अनुसया पार्कचा एरिया असेल, या एरियातल्या लोकांना अक्षरशः अनेक आजारांना तोंड द्यावं लागते। त्यांना त्या ठिकाणी फुफ्फुसाचे आजार, त्याप्रमाणे श्वसनाचे आजार या ठिकाणी होत आहेत। तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्ही घनकचऱ्याचा या ठिकाणी शिंदे साहेबांकडून या ठिकाणी मार्गी लावू। शिंदे साहेबांकडे नगर विकास खाते त्यांच्याशी आम्ही त्यांना आग्रह करू की आमच्या गावासाठी जर पहिलं काही काम करायचं असेल तर हे घनकचरा निर्मूलनाचं काम आपण या ठिकाणी करावा, ही त्यांना आम्ही विनंती करणार आहोत। आणि आमचे जर थेट नगराध्यक्ष बसले तर पहिलं काम आम्ही गावातला घनकचरा या ठिकाणी काढण्याचं काम या ठिकाणी करू। भाऊ, जाता जाता ओझर येथील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? ओझरकर नागरिक एकदम सुज्ञ आहेत। ओझरकर नागरिकांना माझी विनंती राहील की आम्ही ज्या शिंदे साहेबांनी या महाराष्ट्र राज्याला लाडकी बहीण योजनापासून तर पार वारकरीपर्यंत असतील सगळ्या योजना आहेत, त्यांचे नावं जर सांगत बसलो तर संध्याकाळ होईल। एवढ्या योजना शिंदे साहेबांनी या ठिकाणी राबवल्यात।
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी वीज बिल हे शिंदे साहेबांनी शिंदे सरकारमध्ये असताना त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना वीज बिल माफी केली। त्याच्यामुळे या सगळ्या माझ्या ओझरकर नागरिक मतदार बंधूंना माझी विनंती आहे की आपणही या ठिकाणी या जे तरुण शिक्षित उमेदवार यांना सर्वांना भरघोस मताने निवडून द्यावं ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि धनुष्यबाणाचं बटन दाबावं आणि त्यांना मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्या सर्वांना मतदारांना विनंती करतो। मी श्वेता प्रदीप अहिरे। आता निवडणूक लागल्यात आपल्या ओझर नगर परिषदेच्या, तर मी थेट नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे आणि ओझरला विकासाच्या पथावर घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांची मला साथ हवी आहे। म्हणून येत्या 2 तारखेला धनुष्यबाण चिन्हावरती मत देऊन आम्हाला सगळ्यांना मताच्या रूपाने आशीर्वाद द्या आणि भरपूर मत द्या। जय महाराष्ट्र। मी सिद्धांत प्रदीप अहिरे, युवा सेना जिल्हा प्रमुख। आगामी ओझर नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आम्ही ओझर शहराला विकसित, समृद्ध, प्रगतशील, स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी खालील सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत। त्यांना धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करा। तसेच नगराध्यक्ष पदासाठी आम्ही श्वेता प्रदीप अहिरे बीटेक सिव्हिल स्ट्रक्चरल इंजिनियर यांना उभं केलेलं आहे। त्यांना सर्वांनी धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा। ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। कोण नगराध्यक्ष हवे आपल्याला, काय सांगा? ओझर गावाला एकदम चांगलं कॅन्डिडेट लाभलेलं आहे, म्हणजे प्रदीप अहिरे यांची मुलगी। आम्हाला त्यांना निवडून आणायचं कारण असं आहे का ते एकदम सुशिक्षित आहे, शिकलेले, इंजिनियर झालेले आणि जेवढे कॅन्डिडेट आहे आणि एकनाथ भाऊ शिंदे यांनी जे आपल्या सगळ्या महिलांसाठी केलेले ते पण एक लक्षात ठेवून आणि ओझरचा विकास करण्यासाठी जे आपल्याला शिवसेनानी धनुष्यबाण चिन्ह दिलेलं आहे यांना आपल्याला सगळे कॅन्डिडेट निवडून आणायचे। हे ओझरसाठी खूप चांगलं काम करणार आहे, यांच्यासाठी आपल्याला निवडून यांनाच आणू। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।